चला दर्पण न्यूज। 11 लाखांच्या आरोपाने हुपरी पालिकेचं सभागृह दणाणलं। सत्ताधारातच आरोप प्रत्यारोप, शेंडुरे यांच्या निषेधाचा ठराव मंजूर। हुपरी नगरपालिकेच्या 6व्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला। भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक अण्णासाहेब शेंडुरे यांनी बिरदेव नगर परिसरातील एका कॉलनीला यशवंत नगर येथील पाण्याच्या टाकीतून परस्पर पाईपलाईन देण्यासाठी काही सदस्यांनी तब्बल 11 लाख रुपये घेतल्याचा गंभीर आरोप केल्याने सभागृहात एकच खळबळ उडाली। या आरोपांवर संतप्त झालेल्या सत्ताधारी सदस्यांनी शेंडुरे यांच्यावरच पलटवार करत त्यांच्या निषेधाचा ठराव बहुमताने मंजूर केला। केंद्रीय प्राथमिक शाळेच्या सांस्कृतिक सभागृहात नगराध्यक्ष मंगलराव माळगे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली। उपनगराध्यक्ष बाळासाहेब रणदिवे, मुख्याधिकारी अजय नरळे यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते। सभेच्या प्रारंभी नगरसेविका सोनाली जाधव यांनी आरोग्य सभापती संतोष वाळवेकर यांच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त केली। घंटागाडी व सफाई कर्मचाऱ्यांचं नियोजन काही मोजक्या प्रभागांपुरतंच मर्यादित ठेवून इतर प्रभागांवर अन्याय होत असल्याचा आरोप त्यांनी केला। काही काळ सभेचे कामकाजही ठप्प झालं। नगराध्यक्षांनी हस्तक्षेप करून सर्व प्रभागांना समान न्याय दिला जाईल असं आश्वासन दिल्यानंतर कामकाजाला सुरुवात झाली। यानंतर नगरसेवक अण्णासाहेब शेंडुरे यांनी पाणीपुरवठा योजनेसंदर्भात 11 लाख रुपयांच्या कथित व्यवहाराचा आरोप करताच सभागृहातील वातावरण चांगलंच तापलं। उपनगराध्यक्ष बाळासाहेब रणदिवे, गटनेते अमेय जाधव, नगरसेवक डॉक्टर स्वप्नील हुपरीकर व नगरसेविका शीतल कांबळे यांनी हे आरोप बिनबुडाचे असल्याचं सांगत तीव्र आक्षेप घेतला। कोणताही पुरावा नसताना सभागृहात गंभीर आरोप करून सदस्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत त्यांनी शेंडुरे यांच्या निषेधाचा ठराव मांडला। हा ठराव सत्ताधारी सदस्यांनी बहुमताने मंजूर केला। सभेत 6 विषयांना मंजुरी देण्यात आली। मात्र विकास कामांपेक्षा सत्ताधारी गटातील आरोप प्रत्यारोप, शाब्दिक चकमक, गदारोळ आणि निषेधाचा ठराव यामुळेच ही सभा चर्चेचा विषय ठरली। काही काळ सभागृहात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.